आता मी दूध तापायला ठेवलं आहे. शाबू भिजला गेला. आता रात्री भिजवलं होतं, एकदम मऊ भिजला गेला. आता बटाटा ह्याची स्किन काढून बारीक चिरून घेणार. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजून कुट करून फोडणी टाकून झालं की पुढचं चालू करणार. मी शेंगदाणे कुटून घेणार. आता शेंगा भाजून झाल्यात, हे करते बारीक करून घेते. काही जण काय करतात, शेंगाचं हे टर्पल काढतात. मी काय काढत नाही. म्हणजे शाबू जरा खिचडी टाकतात, पांढरा शाबू दिसतो म्हणून, पण मी काय नाही टाकत. आता शेंगदाणे कुटून झाले आहेत. जरा मोठा मोठा ठेवायचं, म्हणजे त्याच्या तोंडात थोडंसं कठीणपणा यायला पाहिजे. असं एका दुसरं तरच टेस्ट असते. म्हणून मिक्सरला करायचं नाही. मिक्सरला केलं की एकदम नाईस होते, ते हे होत नाही. हे असं मोठं मोठं झालं की शाबूची खिचडी खायला छान वाटते. आता काय करायचं, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि हे दाण्याचं कूट. आता हे सगळं पहिल्यांदा आपण मिक्स करू द्यायचं. आता हे सगळं मिक्स झालं आहे. फोडणीला कढई ठेवायची. आता थोडं शेंगात काढून घेते. हे मिक्स झालं आहे. आता बटाट्याची स्किन काढून बटाटा बारीक चिरून घेते आणि कोथिंबीर चिरून घेते. तर कढई तापायला ठेवते. थोडंसं तेल घालते. एक एक जण उपवासाला जिरे पण घालतात. मी काही घालत नाही. घातले तरी चालतात, नाही घातले तरी चालतात. उपवास नसेल तर मग मी जिरे आणि थोडासा कांदा घालते. आता उपवासाला करायला तर मग घालणार नाही. आता बटाटा छान असं भाजून घ्यायचं. हे काय सगळं मी एकत्र ठेवलं तेव्हा मिक्स झालं थोडंफार. ह्याच्यात पण जाऊन बसते. तेल जास्त वापरायचं, पण ऑलरेडी शाबूत पताला कठीण असतो आणि तेलकट करून आरोग्य बाद होते. पण थोड्याशा तेलात ते चांगलं असं भाजून घ्यायचं. शिजवलं तर एवढा बारीक फोडी होत नाही, टाकून करता येत नाही. स्मॅश होतो व्हायला बघतो, नंतर मोठ्या मोठ्या फोडी होतात. तर तेलात भाजून घेतात करायचं. आता छान भाजलं गेलं. साधारणतः गोल्डन कलर आला की झालं. त्याच्यात शाबू घालायचं. आता एक थोडीशी कोथिंबीर घालायची, नंतर एक थोडीशी घालायची. आता छान असं हलवून. आता साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार. थोडीशी कोथिंबीर घालायची. गरम गरम दह्याबरोबर मस्त लागते. माझी रेसिपी आवडतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पेंडी सुद्धा. आता शाबूच्या खिचडीबरोबर हे रताळ आहे. रताळ किंवा कन्नडमध्ये याला गेन्स म्हणतात, स्वीट पोटॅटो. हे स्वच्छ धुवायचं आणि साईडचं ह्या साईडचं ह्या साईड चिरायचं आणि सेंटरला हे करून
तुकडे करून कुकरला एक 10 मिनटं बॉईल करायचं, शिट्टी द्यायची नाही. नंतर ह्याची स्किन काढून दूध, गूळ किंवा साखर, आपल्याला गूळ साखर काय आवडतं ते घालून खायला, ते पूर्ण स्किन निघाली पाहिजे. आता कुकरला स्वीट पोटॅटो लावून देते. आता सार काढण्यासाठी खाली वरणा घातला आहे आणि वरती हा भात लावला आहे. खाली वरणा आहे आणि वर तांदूळ लावला आहे. आता त्याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि कुकर लावायचा. तोपर्यंत मी इकडं गॅस चालू करते. शेंगा भाजायला घालायच्या. शाबूसाठी नवरात्रात शाबू किंवा रताळ, स्वीट पोटॅटो त्याचंच काहीतरी करायला लागतं ना, म्हणून शेंगा भाजून घेते, म्हणजे कुटायच्या होतात. गार झाल्यानंतर कुटायच्या.